बुरख्यावरून महायुतीत वातावरण तापल्याची शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधवांनी भायखळ्यात बुरखा वाटप केलं आणि त्यावरून भाजपने आक्षेप घेतलाय। बुरखा वाटपाची भूमिका मान्य नाही असं आशिष शेलार म्हणाले। पाहूया। सबसे पहला बुरखा यामिनी मैडम के हाथ से नाही, आम्हाला मान्य नाही। मला याची पूर्ण माहिती नाही, पण तरी पण अशा पद्धतीच्या वाटपाचे कार्यक्रम ते बुरखा वाटपाचे भाजप या बाबतीत सहमत नाही। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांसाठी बुरखा वाटपाचा कार्यक्रम केला आणि भाजपने तात्काळ आक्षेप घेतला। अशा प्रकारे बुरखा वाटपाची भूमिका भाजपला मान्य नसल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय। नाही, आम्हाला मान्य नाही। मला याची पूर्ण माहिती नाही, पण तरी पण अशा पद्धतीच्या वाटपाचे कार्यक्रम ते बुरखा वाटपाचे भाजप या बाबतीत सहमत नाही। त्यांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका, त्यांच्या मतदारसंघाची आवश्यकता यावर त्यांनी मत प्रदर्शित करावं। भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीचे कार्यक्रम करणं हे मान्य नाही। यामिनी जाधव भायखळ्याच्या शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या दक्षिण मुंबईतून पराभूत झाल्या, ज्यामध्ये मुस्लिम मतांचा फॅक्टर महत्त्वाचा ठरला। त्यामुळे बुरखा वाटपाचा कार्यक्रम शिंदेच्या शिवसेनेनं हाती घेतलाय का अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी यामिनी जाधवांचा 52,673 मतांनी पराभव केला। दक्षिण मुंबईमध्ये येणाऱ्या भायखळा विधानसभा मतदारसंघातून यामिनी जाधव आमदार आहेत। असं असतानाही स्वतःच्या भायखळा मतदारसंघातून 46,066 मतांनी यामिनी जाधव पिछाडीवर राहिल्या। मुस्लिम मतांच्या जोरावर उद्धव ठाकरेंचे उमेदवार विजय झाले अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील केली आहे। आता त्यांच्याच आमदारांनी बुरखा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला बोलण्याची आयतीच संधी मिळाली आहे। एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न विचारावासा वाटतोय की साहेब, यामिनी जाधव जो बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेत आहेत ते कुणाच्या लांगुलचालनासाठी? कालपर्यंत तुम्हाला मुस्लिमांचा द्वेष वाटत होता, कालपर्यंत तुम्ही मुस्लिम समुदायाचं जगणं मुश्किल करून टाकलं। आज अचानक तुम्हाला बुरखा वाटप करण्याचा एकदम मोह होतो। याचा अर्थ फक्त आणि फक्त आता मुस्लिम मतांवर डोळा ठेवून तुम्हाला ही सगळी थेरं सुचत आहेत का? की सोयीनुसार आपल्या भूमिका बदलत आहेत। ज्यावेळेला लोकसभेला फटका पडला, 46,000 मतांनी मागे पडल्या, त्याच्यानंतर इथून फुटताना पण तेच सांगितलं गेलं की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत। या लोकांनी हिंदुत्व न मानणाऱ्या लोकांबरोबर गेलेत। फक्त चांगले चांगले शब्द वापरायचे, मग त्याला मुलामा द्यायचा शब्दांचा आणि अर्थ बदलवायचे आणि भूमिका बदलली म्हणून का लोकांना कळतंय म्हणून लोकसभेमध्ये लोकांनी बरोबर दाखवून दिलंय। हारना जीतना ये दूसरी चीज़ है, कोई गम नहीं है हारने का। और रही बात आपने खास करके उस कम्युनिटी की बात आप पूछ रहे हो कि मुस्लिम कम्युनिटी, तो उनकी कोई मजबूरी होगी। महायुतीमध्ये सध्या कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून अंतर्गत खटके उडतायत। कधी लाडकी बहीण योजनेचं श्रेय असो किंवा अजित पवारांना सोबत घेणं असो। आता शिंदेच्या शिवसेनेनं मुस्लिम महिलांसाठी बुरखा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेआधी पहिली प्रतिक्रिया भाजपचीच समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।